नमस्कार, गुलमोहर किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज झणझणीत असा मिरचीचा ठेचा बनवायचा आहे। तर इथे मूठभर या मिरच्या घ्यायच्या आहेत आणि स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत। देठ तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही काढू शकता, पण मी देठासकट हा ठेचा बनवणार आहे। कढईमध्ये पाणी ठेवलेलं होतं, त्याला छान उकळी आलेली आहे आणि आता या मिरच्या या पाण्यामध्ये आपल्याला शिजवून घ्यायच्या आहेत। कारण काय होतं, पाण्यामध्ये जर या मिरच्या शिजवून घेतल्या तर मिरचीचा जो तिखटपणा आहे तो जरा कमी होतो आणि चवीलाही हा ठेचा खूप छान लागतो। आता मिरची इथे 3 ते 4 मिनिट आपल्याला छान उकळून घ्यायची आहे, म्हणजे शिजवून घ्यायची आहे। आता इथे या मिरच्या छान अशा शिजलेल्या आहेत। खूप गाळ होऊ द्यायचा नाही आहे, फक्त त्याचा रंग असा बदलला की मिरच्या या काढून घ्यायच्या आहेत। गॅस हा आता बंद करायचा आहे। आता इथे एक गड्डी असा लसूण घेतलेला आहे आणि इथे मिरच्याही आता थोड्याशा थंड झालेल्या आहेत। आता तव्यावर एक पळी तेल घालून घ्यायचं आहे। तेल तापलं की त्यामध्ये थोडेसे जिरे घालायचे। आता जिरे छान असे तडतडले आहेत, त्यानंतर ही मिरची घालायची आहे। आता इथे जी मिरची शिजलेली होती ती मी थोडीशी कापून घेतलेली आहे, म्हणजे अंगावर उडणार नाही। आणि यामध्ये आता लसूण घालायचं आहे, छान असं परतून घ्यायचं आहे। गॅस हा बारीक ठेवायचा आहे। इथे आता छान परतून झालेलं आहे आणि यामध्ये आवडीनुसार तुम्ही शेंगदाणे घालायचे आहेत। आता इथे हे भाजलेले शेंगदाणे घ्यायचे आहेत आणि तेही यामध्ये थोडेसे हलवून घ्यायचे आहेत। आता मिरची छान अशी परतून झाल्यानंतर गॅस हा बंद करायचा आहे आणि आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचे। मीठ कमी घालायचं नाही, बरोबर असं घालायचं आहे। आणि आता हे परत एकदा हलवून द्यायचं आहे आणि तवा हा खाली घ्यायचा आहे किंवा गॅसवरच ठेवायचा आहे। तवा हा खाली घेतलेला आहे आणि आता पकडीने हा तवा पॅक पकडायचा आहे आणि या वरवंट्याच्या साहाय्याने हे रगडून घ्यायचं आहे। या प्रकारे हे पहा, आता तुम्हाला शेंगदाणे जेवढे बारीक मोठे ठेवायचे आहे त्या पद्धतीने तुम्ही हे सर्व बारीक करून घेऊ शकता। आणि चवीनुसार तुम्हाला जर लिंबू पिळायचा असेल तर यामध्ये तुम्ही पिळून घेऊ शकता। इथे लोखंडी तवा आहे, या वरवंट्याच्या साहाय्याने तुम्ही असं ठेचूनही घेऊ शकता, काही होत नाही। किंवा तुमच्याकडे जर वरवंटा नसेल तर तुम्ही इथे बत्त्याचाही वापर करू शकता। हे पहा, इथे या प्रकारे हा ठेचा मी थोडासा जाडसर ठेवलेला आहे, कारण खूप बारीक जर केला तर मग त्याची चव जरा थोडीशी वेगळी लागते। त्यामुळे मी थोडासा असा जाडसर इथे ठेवलेला आहे। इथे आता हा ठेचा तयार झालेला आहे आणि आता याला परत परतून घ्यायची काही गरज नसते आणि हा आता काढून घ्यायचा आहे। 7 ते 8 दिवस सहज हा टिकला जातो। ज्वारीची भाकरी, बाजरीची भाकरी किंवा वरण भातासोबत सुद्धा हा तोंडी लावायला खूप छान असा चविष्ट लागतो। हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा ठेचा जरूर बनवा।